अखंड जगभरात चर्चा आहे की नरसोबाच्या वाडीसारखी बासुंदी जगात कुठे मिळत नाही, पण नरसोबाच्या वाडीपेक्षा सुद्धा चांगली बासुंदी सुद्धा एका ठिकाणी मिळत्या. मी नाही म्हणत की ते जेवढ्याने बासुंदी खाल्लेली आहे किंवा लोकलची माणसं आहेत ते सांगतात. नमस्कार, जाऊ देतं खाऊ मजिदरावच्या नवीन एका एपिसोडमध्ये मी तुमचं सूरज माने पाटील स्वागत करतोय. आपण आज कुरुंदवाडमध्ये आलेलो आहे. नरसोबाच्या वाडीपासून 2 किलोमीटर अंतरावर हे कुरुंदवाड गाव आहे. इथे यायचं कारण म्हणजे खरं सांगतो की मला लई जणांनी सांगितलं होतं की नरसोबाच्या वाडीपेक्षा सुद्धा भारी बासुंदी आणि ओरिजिनल बासुंदी तुम्हाला कुरुंदवाडमध्ये मिळत्या. ज्या बासुंदीला GI टॅग आहे, GI टॅग मिळालेली बासुंदी आहे. आता हे का आलेलं मी तर 100% थांबणार नाही, कारण मला बासुंदी प्यायची होती पण नरसोबाच्या वाडीत प्यायची होती. पण नरसोबाच्या वाडीत राहिलं, कुरुंदवाडमध्ये जाऊन म्हटलं बासुंदी पिऊया. इथली ओरिजिनल बासुंदी GI टॅग असलेली बासुंदी कशी आहे, काय आहे, त्याची टेस्ट काय आहे. हॉटेल दिलीपला आपण आलेलो आहे आता कुरुंदवाडमध्ये. आता सध्या आपण त्या हॉटेल दिलीपला जर तुम्ही बघितला तर आतला एक जर भाग बघितला तर एकदम जुन्यासारखं हॉटेल आहे. अशा हॉटेल एक आपण आलेलो आहे आणि इथली बासुंदी आज आपण ट्राय करणार आहे, जी मनाला आपल्या भावत्या का जीवाला चांगलं वाटतंय का बघूया. चला, त्या जागेचं फीलच असं आहे की नाही, मला इथं आल्यानंतर लय भारी वाटलं बरं का माहिती आहे का, की आर्किटेक्चर वगैरे जास्त काही केलेलं नाही. जुन्या घराला जशा तुळ्या वगैरे असायच्या तसं तुळीचं म्हणजे लाकडी बांधकाम जे असते ते तुळ्या म्हणतात त्याला, तसं ते केलेलं आहे. आणि इथं बासुंदी खायला मजा असणार बसून बरं का, म्हणजे एवढा फील इथं भारी यायला लागला आत आल्यानंतर. आणि इथं आल्याला बोर्ड पण बघितला मी, बाकीचं काही इथं मिळत नाही. खवा, गुलाबजामुन, बासुंदी यांची स्पेशालिटी आहे. बसून आपण बासुंदी, कारण मालकाचं पण जरा बोलणं घेऊया की माहिती घेऊया इथली कसं कसं. एवढ्या लांब बासुंदीचं नाव ऐकून आलोय खरं म्हणजे, आम्ही तासगावच्या पुढनं आलोय. ओके. का तर नरसोबाच्या वाडीपेक्षा भारी बासुंदी इथं मिळते असं मला कळालं. पण त्या अगोदर दादा मला तुमचं नाव सांगा. काय? माझं नाव निलेश दिलीप गवळी. गवळी. ओके. म्हणजे गवळी आडनाव असं वाटतं की व्यावसायिक व्यवसाय पहिल्यापासून तेच आहे. हे जे मी ऐकलं की नरसोबाच्या वाडीपेक्षा भारी बासुंदी तुमच्याकडे मिळते, हे खरं आहे का? आता हे आम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही टेस्ट करून किंवा लोकांच्याकडनं रिव्ह्यू घेऊन बोलू शकता. आम्ही सांगणं हे योग्य दिसत नाही. लोकांचा रिव्ह्यू भरपूर ऐकला आणि दुसऱ्यांसंगत कंपॅरिझन करणं पण चांगलं गोष्टी. जे आवडीची बासुंदी आहे लोकांच्या, त्याला कम्पॅरेटिव्ह जर म्हटलं तर ही बासुंदी चांगली असं लोकांचं बरंच म्हणणं आलं. प्युअरली आहे तसं खाणं असलं तर 1 नंबर टेस्ट आहे. मग त्यात इसेन्स वगैरे कुठल्या पण दुधाला पण टेस्ट आहे त्याच, किंवा पाण्याला पण टेस्ट आहे इसेन्स वाटतं. बरोबर बरोबर. त्याचा काय विषय नाही. फक्त एवढंच की तुम्ही जे खायला आहे नॅचरल खावा. जी गोष्ट आहे ती नॅचरलच खावा. इतर ह्याच्यात घालून खाण्यात काय मजा नाही. जी प्युअरिटी आहे ती प्युअरिटीच आहे. हां, आपल्याला GI टॅग बासुंदी सुद्धा ही संबोधलं जातं, असं काय विषय आहे? जी क्वालिटी आहे ना, थिकनेस आणि क्वालिटी जी हातावरचं, ती टेस्ट खाल्ल्यानंतरच लक्षात येते त्यांच्या. GI टॅग बासुंदी बरं का यांची, म्हणजे मला आतापर्यंत मी पहिल्यांदा ऐकलं की GI टॅग बासुंदी सुद्धा असत्या आणि बासुंदीला GI टॅग असते. ती बासुंदी आपल्याला इथे खायला मिळत नाही. आपल्याला बाकीचं बासुंदी सोडून अजून काय काय असते? बासुंदी व्यतिरिक्त गुलाबजामुन, पेढे, कुंदा आणि बर्फी असत्या. ते पण खास आहे. हां, खास असते. आले येताना बघितलं बरं का मी, म्हणजे बाकीचं काय आयटम मला दिसलंच नाही तिथं, पण जे आहे ते सुद्धा भारी दिसत होतं. किती वर्ष झाली तर आपल्याला इथं? आता मी वैयक्तिक म्हटलं तर 2013 पासून इथं मी चालवतोय दुकान. त्याच्या आधी आमची आजी वगैरे चालवायच्या, परत वडील असायचे. वडीलच सर्व काही करायचे आणि उरलेलं म्हणजे आमचे भाऊ ते नसायचे, दुकानात ते नसायचे. तसं तुम्ही जपलेलं आहे आणि खरं फील होतो बरं का आत आल्यानंतर का नाही, जे जुनं अजून ठेवलेलं आहे त्यामुळे ते अजून फील चांगला येतो की खरंच कुठेतरी एखाद्या ठिकाणी असं आलेलं आहे बासुंदी खायला, जिथं जुनं ठिकाण आहे ते. जुनं ठिकाण नाही, आपल्याला बासुंदी तर 100% ट्राय करायचीच आहे, ते बघणार पण आहे. आणि पावसाळ्याच्या टायमात आलोय पण तरी सुद्धा बासुंदी खाणार आहे. आणि बासुंदी बरोबर अजून तुम्ही आम्हाला काय म्हणून सजेस्ट केलं पाहिजे, इथलं खाल्लं पाहिजे खास? इथं सगळं 1 नंबर आहे. खाण्याच्या बाबतीत सगळं चांगलं आहे. 1 नंबर आहे क्वालिटी. शिरोळ तालुक्यामध्ये 1 नंबर कुरुंदवाड आहे खाण्याच्या बाबतीत. सगळं काही सगळे हॉटेल्स फीलवाली माणसं आहे तिकडे म्हणायला. बघूया कसा आहे फील यांच्या बासुंदीचा. GI टॅग असलेली बासुंदी जी मी आज पहिल्यांदा ट्राय करणार आहे, ज्याला GIचा टॅग आहे. आणि कुरुंदवाडमधली ही सगळ्यात फेमस बासुंदी आहे आणि कुरुंदवाड म्हणण्यापेक्षा भागातली सगळ्यात फेमस बासुंदी असं मला काय हरकत नाही. त्यांची बल्कची क्वांटिटी आहे ती घराकडे तयार होते वाटतं, म्हणजे जे इथं फक्त आउटलेट आहे ह्या आउटलेटला घराकडे जेवढी तयार होते तेवढी बासुंदी इथे येत्या. ह्याच्याबरोबर ह्यांनी आपल्याला रेकमेंड केला इथला पेढा यांचं गुलाबजामुन आणि ह्यांचा कुंदा. सगळ्यात पहिला हे सगळं गोड आहे, त्या गोडीला म्हणजे त्या जिभेला ती सवय होत्या का बघा पहिला साखर कशी जात्या किंवा ती टेस्ट कळत्या का. पण 100% जीभ चांगली आपली कळायला पाहिजे. बासुंदीची थिकनेस जर बघितल्यानंतर आई शपथ वाव,
किती घट्ट आहे बासुंदी बघा. वा 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 वा. आणि एक बासुंदी चांगला आहे, एक हलकासा असा आराम येतोय, जसं बासुंदीला पाहिजे तसा एकदम स्वीट आणि ओरिजिनल ज्याला बासुंदी आपण म्हणतोय ना तसा एक स्वीट आरोमा त्याच्यामधून येतोय. त्यामुळे ते अजून इंटरेस्टिंग वाटायला लागले. मी थांबू शकत नाही, खाऊन बघतो. जर तुम्हाला गोड खायचं असेल तर ही बासुंदी तुमच्यासाठी नाही, कारण ही प्युअर बासुंदी आहे जी फक्त दुधात बनवली जाते आणि एवढी भाजल्या नाही भारी आहे. ते त्याला सुद्धा एक दूध आटवल्यानंतर कसा एक फ्लेवर लागते, तर तसा जास्त आटवल्यामुळं तसा फ्लेवर ते स्ट्रॉंग येते. आणि ह्याच्यामध्ये साखर नसल्यामुळे एकदम सिम्पल आणि सिम्पल बासुंदी, म्हणजे खरी बासुंदी ही आहे. आपण जे बाहेर खातोय त्यामध्ये मिक्सिंग साखर म्हणा, प्रिझर्वेटिव्ह म्हणा किंवा जी फ्लेवर म्हणा ही मिक्स असते. ओरिजिनल बासुंदी जी कुरुंदवाडची ही खायला पाहिजे सगळ्यांनी. आणि 100% तुम्हाला सांगतो की शरीराला ही अजिबात हार्ममध्ये येणार नाही, कारण ह्याच्यामध्ये बाकीचं काहीच नाही. मस्ट रेकमेंडेड स्पॉट आहे. कुरुंदवाडला आल्यानंतर तुम्ही इथली बासुंदी ट्राय केली पाहिजे. 10 आउट ऑफ 10 आपल्याकडं. वा, सुपर. मन भरत नाही बासुंदी. अजून मला स्पॉट घ्यायचा आहे ना, तुम्ही सगळी बासुंदी बुकना आवडीला असता, पण आत्तापर्यंत मी एवढंच खाईन. त्यांचा पेढा पण अजून घ्यायचा आहे, पण बासुंदी 100% घ्यायला पाहिजे. त्यांचा पेढा तुम्हाला दिसताना असा पेढा नाही खरपूस भाजलेला दिसेल बघा, कारण मला ते दिसते कॅमेराला आता कलर रेडिंग कसं येते काय माहीत, पण एकदम भाजलेला पेढा आहे. तृप्ती झाली राव. एवढा खरपूस भाजला आहे, त्याचा फ्लेवर त्याच्यामध्ये येते. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा अगेन साखर लय कमी आहे बरं का. ओरिजिनल पेढा खव्याचा. तेवढा सॉफ्ट नाही, थोडासा हार्ड आहे, पण टेस्टला बेस्ट आहे. मस्त वाटला. त्यांच्याकडे सगळं उद्योगिक दुधातलंच आहेत, सगळा खव्याचा उद्योग आहे, त्यामुळे सगळं खव्याचं आहे. गुलाबजामुन सुद्धा यांचं खव्याचं असायला पाहिजे. तेवढं मुरल्याला दिसत नाही गुलाबजामुन ना, पाकसुद्धा जरा असा ठीक वाटते. गुलाबजामुन ओके आहे, पण बासुंदी आणि पेढा बेस्ट वाटतं मला. त्यांचा कुंदा पण आहे जो इथला बेस्ट आहे, तो पण बघूया. हा 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 वा वा वा. एवढा सॉफ्ट आहे कुंडा, खाताना तुम्हाला असं वाटेल की नाही त्याच्या आईला शिरा वगैरे खायला लावले काय, असं काय म्हणतात त्याला, ते लॅप्सी. एवढा सॉफ्ट आहे, तुम्ही जर बैठला ना खावा. हे बघा, सॉफ्टनेस एवढा आहे खाव्याला, जिभो तर रेंगाळतो एकदम. आणि टेस्टला आत्तापर्यंत खाल्लेला बेस्ट कुंदा आहे, ज्याच्यामध्ये साखर एकदम कमी आहे, ज्याला ओरिजिनल फ्लेवर आहे आणि जी टेस्ट सुपर म्हणजे सुपर आहे. मस्त. गुलाबजामुन तेवढं मला जरा हलकं वाटलं, पण बाकीचे जे बेस्ट प्रोडक्ट आहे, खास करून याची बासुंदी आणि तुम्ही इथला कुंदा मस्ट ट्राय आहे. मस्ट ट्राय, तुम्ही खाल्लाच पाहिजे. बेस्ट. मन प्रसन्न झालं. अतिशय जबरदस्त आणि एक सक्सेसफुल पॉईंट ठरलेला आहे हॉटेल दिलीप. तुम्हाला सांगतो, इथलं नाव ऐकून मी आलेलो होतं. बासुंदी खाल्ली, पेढं खाल्लं, गुलाबजामुन खाल्ले आणि हे खाल्लं आपलं कुंदा. पण टॉप नॉच बासुंदी. तुम्हाला ओरिजिनल खायचं असलं, मी तर खरं सांगतो तुम्हाला, ही बासुंदी सगळीकडे पाहिजे, जिथं कुठलाही फ्लेवर नाही, प्रिझर्वेटिव्ह नाही, जिथं शुगर नाही. विदाउट शुगरची बासुंदी तुम्हाला खायचं असेल तर मी इथं 100% या. कुरुंदवाडला कधी आलात तर इथं हॉटेल दिलीपला व्हिजिट करा. इथली बासुंदी खावा, इथला पेढा आणि इथला कुंदा मस्ट ट्राय कुंदा आहे. तुम्ही इथला कुंदा खाल्लाच पाहिजे. एकदा नक्की व्हिजिट करा आणि आपल्या जाऊ तिथं खाऊच्या पेजला, आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो नक्की करा, शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करा. आपलं मराठी यूट्यूब चॅनलचं नाव आहे जाऊ तिथं खाऊ. मजेत राहू.